निपाणी गावातून एक रस्ता गडाच्या पायथ्यापाशी जातो. रस्ता संपतो तेथून गडावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या. वाटेत प्रथम कासवाची मूर्ती लागते. किल्ल्याचा अर्धा डोंगर चढून आल्यानंतर वाटेत खडकात खोदलेले एक टाके पाहायला मिळते. येथून पुढे आपण मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचतो. मंदिराची आवार दगडी तटबंदीने बंदिस्त केली असून त्यास कमानीदार दरवाजा आहे. दरवाजेच्या आत धुनी आहे. तटबंदीमधील मुख्य दरवाजासमोर दगडात बांधलेले मंदिर असून त्यात काळभैरवाची मूर्ती आहे. मंदिराशेजारी चौथऱ्यावर दगडी सभामंडप असून भिंतीतील दरवाजेच्या आत खडकात अर्धवट कोरलेली एक लेणी आहे. मंदिराच्या आवारात 2 दगडी दीपमाळा व त्यामध्ये घडीव दगडात बांधलेले तुळशी वृंदावन आहे. दीपमाळेच्या पुढील भागात तटाव बांधलेला नगारखाना असून या नगारखान्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या. नगारखान्याच्या खालील बाजूला एक गोमुख असून त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. मल्लिकार्जुन मंदिराचा दर्शनी सभामंडप दगडात बांधलेला असून हा सभामंडप 7 दगडात कोरलेल्या खांबावर तोललेला आहे. मंदिराचा आतील भाग म्हणजे एक मोठे लेणे असून यात 3 विहार आहेत. उजवीकडील शिवलिंगाचा विहार हा मल्लिकार्जुन म्हणून ओळखला जातो. यासमोर एका कक्षात वाकड्या तोंडाचा नंदी असून बाजूला कातळात कोरलेल्या माऊलींच्या मूर्ती आहेत. मंदिरात प्रवेश करता समोरील शिवलिंग असलेला विहार सोरटी सोमनाथ म्हणून ओळखला जातो. सोमनाथ मंदिराशेजारी असलेल्या 3ऱ्या विहारात कार्तिक स्वामींची मूर्ती स्थापन केलेली. याशिवाय कातळात कोरलेली सासूरवाशी, त्याला लागून कोटली, श्री उमाशंकर व श्री भीमाशंकर, नागाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, नागदेवता, दगडी ढोणी व नंदी पाहायला मिळतो. संपूर्ण गर्भगृह 4 कोरीव खांबाल तोललेले एक मोठे लेणे आहे. मंदिरावरात चुना मळण्याचे घाण्याचे चाक पाहायला मिळते. पुढे खडकात अर्धवट कोरलेले पाण्याचे कोरडे टाके असून येथून गडमाथ्यावर जाणारी वाट आहे.